जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. श्रीमद्दास बोध दशक पहिला, समास पहिला, मंगलाचरण त्यातील हा श्लोक. मला असं वाटतंय प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य या एका श्लोकामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला जर या एका श्लोकाचा अर्थ समजून आला ना, तर त्याला कुठली धार्मिक पुस्तक वाचायची गरज नाही, ग्रंथ वाचायची गरज नाही, किंवा कोणती प्रकारची पुस्तक वाचायची गरज नाही. फक्त त्यांनी हा एक श्लोक लक्षात घेतला ना, त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींमध्ये बदल होईल असं मला वाटतं. असं का ते मी सांगते. आता आपल्या आयुष्यात खूप कठीण प्रसंग चालू आहे किंवा खूप भयानक दुःख चालू आहे आपल्या आयुष्यात, आणि ते आपण किती पण प्रयत्न केले तरी संपत नाहीये. त्यावेळेस आपण काय करतो, आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ आपलं दुःख मांडतो, किंवा असं असं माझ्या आयुष्यात संकट आले किंवा अडचण चालू आहे, तर मी काय करावं असं आपण कुणाला तर सल्ला मागतो. त्यावेळेस ते काय सांगतात, या ठिकाणी पूजा कर, जेणेकरून तुझं ते संकट दूर होईल. तर आपण पण ते करतो, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सांगितलेली पूजा करतो, नवस करतो, तरी पण आपल्या आयुष्यातील ते अडचण किंवा ते दुःख दूर होत नाही. आणि मग आपण काय करतो, त्या देवाला नावं ठेवतो, ही सगळं अंधश्रद्धा आहे वगैरे, असं काही खरं नसते असं आपण देवाला नाव ठेवतो. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ती पूजा करताना त्यामध्ये कोणत्या प्रकारचा भाव होता. म्हणजे आपण असं विचार करत होतो का आता हे करून पण काय उपयोग नाही, आता त्यांनी सांगितलंय म्हणून करते वगैरे, असं जर आपल्या मनात भाव असेल ना, तर ते आपण किती पण त्याच्यावर पैसे खर्च करू, किती पण भारीतली फुलं वाहू, हार वाहू, किंवा आपण किती पण तास किंवा दिवस दिवस जरी बसलो ना पूजेला, तरी काय अर्थ नसणार आहे. म्हणजे मला काय म्हणायचंय, तुम्ही पूजा करा, पण आपल्या मनातील भाव इतका सकारात्मक असला पाहिजे ना, ती पूजा 5 मिनिटं जरी केली ना, तरी आपलं ते संकट दुःख दूर होईल, आपल्या मनाला शांती भेटेल. म्हणजे मला या व्हिडिओमधून एकच सांगायचे की तुम्ही कोणती पण गोष्ट करत असावा, तर त्याच्यामधील भाव हा सकारात्मक असला पाहिजे. तर आयुष्यात असणारी कुठली पण कठीण गोष्ट असू दे, किती पण अशक्य गोष्ट असू दे, तरी पण आपला भाव जर उत्तम असेल ना, तर ती गोष्ट 100% परिपूर्ण होईल आणि ती सकारात्मकच होईल. याचा तुम्ही नक्कीच विचार करा. थँक्यू.